इरेक्टाईल डिसफंक्शन, ज्याला मराठीत सामान्यतः स्तंभनदोष किंवा नपुंसकता असे म्हटले जाते, ही पुरुषांमधील एक अत्यंत सामान्य लैंगिक समस्या आहे. या समस्येमध्ये लैंगिक संबंधादरम्यान पुरुषाचे लिंग पुरेसे कडक होत नाही किंवा ते जास्त वेळ कडक राहत नाही. या विषयावर समाजात उघडपणे बोलले जात नसल्यामुळे अनेक पुरुष मानसिक तणावाखाली जगतात. परंतु हा एक वैद्यकीय आजार असून यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. स्तंभन दोषाची मुख्य लक्षणे. जर खालील लक्षणे काही आठवडे किंवा महिन्यांपेक्षा जास्त काळ सातत्याने जाणवत असतील तर तो इरेक्टाईल डिसफंक्शनचा संकेत असू शकतो. लिंग कडक होण्यात अडचण येणे, लिंग कडक झाल्यानंतर ते जास्त वेळ कडक न राहणे, शीघ्र पतन किंवा शिथिलता येणे, लैंगिक सुखाची इच्छा कमी होणे. स्तंभन दोषाची काय कारणे आहेत? पुरुषांमध्ये लिंग कडक होण्याची प्रक्रिया ही मेंदू, हार्मोन्स, भावना, मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम आणि रक्तवाहिन्या यांच्या एकत्रित समन्वयावर अवलंबून असते. यामध्ये कुठेही अडथळा आल्यास ईडीची समस्या निर्माण होते. याची कारणे 2 गटात विभागली जातात. पहिलं म्हणजे शारीरिक कारणे, फिजिकल कॉजेस. बहुतांश प्रकरणांमध्ये शारीरिक समस्या हेच मुख्य कारण असते. हृदयरोग आणि उच्च रक्तदाब, हाय बीपी, रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे लिंगापर्यंत पुरेसा रक्तप्रवाह पोहोचत नाही. मधुमेह, डायबिटीस, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने लिंगाच्या शिरा आणि रक्तवाहिन्या खराब होतात. लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल, यामुळे रक्तभिसरणात अडथळा येतो. हॉर्मोनचे असंतुलन. शरीरात टेस्टोस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाची पातळी कमी होणे. व्यसने, अतिप्रमाणात मद्यपान करणे, धूम्रपान करणे किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणे यामुळे रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान होते. औषधांचे दुष्परिणामसुद्धा होतात. नैराश्य, डिप्रेशन किंवा उच्च रक्तदाबावरील काही औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे मानसिक कारणे, सायकोलॉजिकल कॉजेस. मेंदू हा लैंगिक उत्तेजनाशी सुरुवात करतो. मानसिक तणावामुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. मानसिक तणाव, स्ट्रेस आणि चिंता, कामाचा किंवा कौटुंबिक ताण, कामगिरीची भीती, परफॉर्मन्स अँक्झायटी, मी नीट करू शकेन की नाही या भीतीने लिंग शिथिल होते. नात्यातील दुरावा, जोडीदारासोबतचे वाद किंवा सुसंवादाचा अभाव, नैराश्य, कोणत्याही गोष्टीमध्ये रस न वाटणे. डायग्नोसिस, निदान. डॉक्टर या समस्येचे अचूक कारण शोधण्यासाठी काही चाचण्या करतात. एक वैद्यकीय इतिहास, मेडिकल हिस्ट्री. डॉक्टर तुमच्या आजारांबद्दल आणि जीवनशैलीबद्दल माहिती घेतात. दुसरं म्हणजे रक्त चाचणी, ब्लड टेस्ट करतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. लघवीची चाचणी केली जाते. युरिन ॲनालिसिस केलं जातं. मधुमेहाचे इतर संकेत तपासण्यासाठी हे युरिन ॲनालिसिस केलं जातं. चौथं म्हणजे डॉपलर अल्ट्रासाऊंड. डॉपलर अल्ट्रासाऊंड लिंगातील रक्तप्रवाह हा योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहण्यासाठी केलं जातं. आता उपचार पद्धती, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. आजच्या वैद्यकीय क्षेत्रात इरेक्टाईल डिसफंक्शन्सवर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. उपचारांचा प्रकार, औषधोपचार, ओरल मेडिकेशन्स. तपशील, लिंगातील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी सिल्डेनाफिल, व्हायग्रा, टेडेल्नफिल, सियालिस सारखी औषधे दिली जातात. टीप, ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही घेऊ नयेत. विशेषतः हृदयविकार असलेल्यांनी समुपदेशन, काउन्सिलिंग करावं. जर कारण मानसिक असेल तर सेक्स थेरपिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन खूप फायदेशीर ठरते. व्हॅक्यूम डिव्हायसेस, व्हॅक्यूम पंप्स. हे एक मेकॅनिकल पंप असते जे लिंगावर ठेवून व्हॅक्यूमद्वारे रक्त खेचले जाते आणि लिंग कडक केले जाते. टेस्टोस्टेरॉन थेरपी, TRT. शरीरात हॉर्मोन्स कमी असल्यास इंजेक्शन किंवा जेलद्वारे टेस्टोस्टेरॉन दिले जाते. शस्त्रक्रिया, पेनाइल इम्प्लांट्स. इतर कोणतेही उपचार काम करत नसतील तर शस्त्रक्रियेद्वारे लिंगामध्ये प्रोस्थेसिस इम्प्लांट बसवले जातील. जीवनशैलीतील महत्त्वाचे बदल, प्रिव्हेन्शन अँड होम रेमेडीज. अनेकदा केवळ जीवनशैली सुधारल्याने या समस्येमध्ये 70% जास्त सुधारणा होते. नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. रोज 30 ते 45 मिनटं चालणे, पळणे किंवा योगासन केल्याने रक्तभिसरण सुधारते. केगेल व्यायाम पेल्विक स्नायूंना मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. संतुलित आहार, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा, विशेषतः अक्रोड, बदाम आणि आदी डाळींचा समावेश करा. जंक फूड टाळा. वजन नियंत्रणात ठेवा. व्यसनांपासून दूर राहा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे बंद करा. पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे खूप आवश्यक आहे. यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. महत्त्वाची सूचना, हा आजार लपून ठेवण्यासारखा किंवा लाजण्यासारखा नाही. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही जाहिरातींमधील शक्तिवर्ग किंवा चमत्कारी आयुर्वेदिक हर्बल गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. यामुळे किडनी किंवा हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते. तुम्हाला अशी समस्या असल्यास त्वरित एका चांगल्या यूरोलॉजिस्ट किंवा अँड्रोलॉजिस्ट डॉक्टरांना भेटा. धन्यवाद. हरिकृष्णा क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही आरोग्याचे अजून नवनवीन व्हिडिओ
बनवणार आहोत. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.